तेव्हा मराठा मूक मोर्चाचा हुंकार आज कोल्हापुरात निघतोय आणि थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवातही होतीये। कोल्हापुरातला हा मोर्चा सर्वाधिक गर्दीचा मोर्चा ठरेल असा अंदाज वर्तवला जातोय। या मोर्चासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह सीमा भागातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। 4 वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे सुरू होणार असून शेवटी सर्व आंदोलक दसरा चौकात जमणार आहेत। त्यामुळे सकाळपासून शहरात येणारे 9 मार्ग आणि अंतर्गत वाहतूक ही बंद ठेवण्यात आली आहे। शिवाय कोल्हापुरातल्या मराठा मोर्चाच्या बॅनरची देखील सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। मराठा मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या समाजाच्या समर्थनाचे बॅनर देखील कोल्हापुरात लावलेले आज बघायला मिळतात। तेव्हा फक्त कोल्हापुरातच नाही तर सांगली, सातारा आणि सीमावासी जे आहेत ते देखील मोठ्या संख्येने कोल्हापुरात आज दाखल झालेले आहेत मराठा मूक मोर्चामध्ये सामील होण्यासाठी। आणि दुसऱ्या स्क्रीनवरती आपण बघतोय विंडोमध्ये लाईव्ह दृश्य आहेत या मोर्चाची। रणजित माझगावकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। रणजित, या मोर्चाला कधी सुरुवात होतीये आणि सध्या संपूर्ण रस्ते आहेत कोल्हापूरचे ते भगवे झालेले दिसतात? निश्चितच मोर्चा 11 वाजता सुरू हा खरं मोर्चा झालेला आहे। पण आपण ज्या ठिकाणी आता ही दृश्य पाहतो आहोत ही कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौक परिसरातली दृश्य आहेत, जिथं मोर्चा थांबणार आहे, समारोप होणार आहे। आणि इथूनच मोर्चाची एंट्री पॉइंट आहे, तिथं पर्यंत आता सर्वच ठिकाणी गर्दी झालेली आहे। लोकांना पुढे जायला किंवा मागे जायला रस्ता नाही, अशा पद्धतीनं संपूर्ण 9 रस्त्यांवर कोल्हापूरकर, सांगलीकर, साताराकर हे सर्व लोक या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी कोल्हापुरामध्ये दाखल झालेले आहेत। कोल्हापूर मध्ये आत येताना जे 9 एंट्री पॉइंट आहेत या परिसरात त्यांनी वाहनं मोठ्या प्रमाणात थांबवलेले आहेत आणि तिथून साधारण 4 ते 5 किलोमीटरचा अंतर पायी चालत हे सर्व लोक जे आहेत मराठा समाजातले लोक हातामध्ये झेंडे, भगवे स्कार्फ आणि टोप्या घालून या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। मूक मोर्चा आहे, मात्र निवेदनाच्या स्वरूपामध्ये ते आपल्या मागण्या कलेक्टरांसमोर ठेवणार आहेत। आणि या मोर्चामध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज संभाजीराजे आणि अन्य त्याच्या कुटुंबियातले लोक देखील सहभागी झालेले आहेत। एकूणच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच कोल्हापूरकर सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि संपूर्ण कोल्हापूरकर किंवा शाहू नगरी ही सध्या भगवी झालेली आहे असं आपल्याला दृश्य पाहायला मिळतंय। नक्कीच रणजित, सकाळीच एबीपी माझाशी संभाजीराजे बोलले, मोर्चाबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। इतर कोण नेते मंडळी आज या मोर्चात सहभागी झाली आहेत? छत्रपती युवराज संभाजीराजे हे तर ताराराणी चौकातून या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र नेत्यांसोबत इतर समाजातले जे लोक आहेत, मुस्लिमांपासून दलितांपर्यंत हे तर पाठिंबा देण्यासाठी सहभागी झालेले आहेत। सतेज पाटील, हसन मुश्रीफ यासह अन्य जिल्ह्यातले जे विविध पक्षांचे जे नेते आहेत यांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि हे आपल्या भागातले कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांसोबत सध्या रस्त्यावर उभे आहेत। रणजित, जेव्हा सांगलीत हा मोर्चा झालेला होता तेव्हा नेते मंडळींना खास करून सांगण्यात आलं होतं आयोजकांकडून की कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया या मोर्चावरती देऊ नका। कोल्हापुरात नेते मंडळींना अशा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत? निश्चित खर तर हा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या नेत्यांनाच अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। कारण मोर्चांसंदर्भात जेव्हा बातम्या कव्हर करण्यासाठी आम्ही जात होतो आणि आज देखील जेव्हा प्रतिक्रिया विचारतो त्यावेळी एकच प्रतिक्रिया येते की आम्ही बोलणार नाही आहोत, आमचा मूक मोर्चा आहे आणि आमच्या मागण्या प्रशासनाला माहिती आहेत। पण प्रातिनिधिक स्वरूपात संभाजीराजे बोललेले आहेत एबीपी माझाशी आणि या भाषणामध्ये किंवा त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी एक महत्वाचं सांगितलं आहे की राज्यातले जे खासदार आहेत हे सर्व खासदार एकत्र करून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देणार आहे। मराठा समाजावर जे आरक्षण आहे या संदर्भात आम्ही एक वज्रमुख तयार करून सध्या प्रशासनासमोर आम्ही आपल्या मागण्या मांडणार आहोत। निश्चित रणजित, तू या मोर्चावरती नजर ठेवून राहास। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा कोल्हापुरातल्या या मोर्चाला सुरुवात झालेली आहे, लाखोंच्या संख्येने जनसमुदाय जमलेला आपण सध्या पाहतोय। ही थेट दृश्य आहेत कोल्हापुरातली। दसरा चौकात जमलेले हे लोक आहेत। 9 रस्त्यांवरती अशा पद्धतीने लाखोंच्या संख्येने मराठा समाज, मराठा बांधव जमलेले आहेत आपल्या मागण्या घेऊन। आणि अनेक नेते मंडळी देखील आहेत जी या मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी झालेली आहेत। अशा पद्धतीने राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत अनेक मोर्चे निघालेले आहेत आणि याच मोर्चांची दखल घेत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील मराठा समाजाच्या काही मागण्या प्रामुख्याने समोर ठेवून काही घोषणा केलेल्या होत्या। आणि
त्या घोषणांनंतर आज जवळपास 3-1 दिवसांनी कोल्हापुरात हा महामोर्चा निघतोय. संभाजीराजे यांनी देखील मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं होतं, त्यांना धन्यवाद सांगितले होते की ईबीसी सारख्या सवलती विद्यार्थ्यांना त्यांनी दिली. सगळ्या जाती आणि धर्मांनी या आणि मराठा समाजाचा मोर्चा सुरू होण्याआधी छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती आपल्याला जाणून घ्यायची आहे. मात्र 3 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या त्यावरतीही एक नजर टाकूयात. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खास सवलत जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 6 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांची 50% फी ही सरकार भरणार आहे. या संदर्भातली घोषणा 3 दिवसांपूर्वी करण्यात आली. इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेत किमान 60% आवश्यक असणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना सरसकट सवलत देण्यात आलेली आहे. इंजिनिअरिंगच्या 1,45,000 विद्यार्थ्यांना या सवलतीचा फायदा घेता येणार आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी काय सवलत आहे तर 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांची 50% फी ही आता सरकार भरणार आहे. 2.5 ते 6 लाख इतकं उत्पन्न असणाऱ्यांच्या शैक्षणिक कर्जाचं व्याज हे सरकार भरेल. अतिशय महत्त्वाच्या अशा घोषणा 3 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या होत्या. अल्पभूधारक आणि आदिवासी तरुणांसाठीच्या घोषणा आपण बघतोय. अल्पभूधारक आणि मजुरांच्या मुलांसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख योजना जाहीर करण्यात आली, ज्याच्यामध्ये उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरातील निवासासाठी वर्षाला 30,000 रुपये दिले जातील. जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना वर्षाला 20,000 रुपये निवास खर्च दिला जाईल सरकारकडून. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ स्वयं योजना देखील लागू करण्यात येणार आहे. सोबतच वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तर आदिवासी तरुणांना महिन्याला 6,000, 5,000 आणि 4,000 दिले जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेल्या आहेत मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती. आणि आज कोल्हापुरात मराठा समाजाचा मोर्चा सुरू होण्याआधी सकाळी छत्रपती संभाजीराजे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊयात. कोल्हापुरामध्ये मराठा मोर्चा निघतोय, क्रांती मोर्चा निघतोय. यामध्ये सहभागी होण्यासाठी स्वतः संभाजीराजे आलेले आहेत. ताराणी चौकातून मोर्चा निघतोय. खरं तर राजेंच्या नेतृत्वाखाली इथून लोक पुढे जाणार आहेत. आपण राजेंशी बोलण्याचा या संदर्भात प्रयत्न करूया की राजे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमत आहेत आणि अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्यांकडून किंवा बडवलेंनी जे वक्तव्य केलेलं आहे तर त्या वक्तव्याकडे तुम्ही कुठल्या अर्थानं बघताय? पहिल्यांदा तुम्ही जो प्रश्न केला की राजेंच्या नेतृत्वाखाली, हे राजेंच्या नेतृत्वाखाली नाही, हा मराठा समाज नेतृत्व करायला लागले. मी एक घटक म्हणून आलेलो आहे. ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र आणलं, शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला. आज एक कुठला तरी एक ग्रस्त एवढे चांगल्या पद्धतीने मोर्चे चांगले व्हायला लागले आहेत. आज काहीतरी बडबडतो, काहीतरी बहुजन समाजमध्ये काहीतरी अडथळा आणायचा प्रयत्न करतो. असल्या माणसांना कोल्हापुरात नाही तर महाराष्ट्रातून बाहेर हद्दपार करायला पाहिजे अशी माझी विनंती राहणार आहे. मोर्चे आता होत आहेत, अंतिम टप्प्यात खरं तर आलेला आहे. पुढे काय नियोजन असणार आहे किंवा पुढचे काय धोरण आहेत? मी अनेक मोर्चे केलेले आहेत. 5-6 ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. लोकांच्या भावना, लोकांचा आक्रोश, 40-50 वर्षाचा आक्रोश मी पाहिलेला आहे किंवा पाहिला म्हणजे त्यांच्याकडनं समजून मी घेतलेलं आहे. मी एक राज्यसभेचा खासदार म्हणून मी आज ह्या प्रसंगी मुद्दा मी सांगेन, पहिल्यांदा नोव्हेंबर 16ला जे अधिवेशन सुरू होणार आहे, कारण हे जे विषय आपल्याला मागे लावायचे असेल तर तुम्हाला संसदमध्ये हा विषय आणणं गरजेचं आहे. म्हणून कुठल्याही परिस्थितीत मी मराठा समाजाचा अनेक जे प्रश्न मागणे आहेत हा मी राज्यसभेत आणणार आहे. माझी सगळ्या खासदारांना विनंती हीच आहे की तुम्ही ज्यावेळी मी पंतप्रधानांची एक स्पेशल अपॉइंटमेंट घेणार आहे, ह्या मराठा समाजाच्या आक्रोशाबाबतीत, मराठा समाजाच्या मागण्याबाबतीत मी एक घटक म्हणून जाणार आहे. पण त्यावेळी सगळ्या खासदारांनी, जे राज्यसभेचे खासदार आहेत आणि लोकसभेचे खासदार आहेत, या सगळ्यांनी आमच्या बरोबर यावं ही माझी सर्वांना मनापासून हात जोडून विनंती राहणार आहे. चांगलं पाऊल राजे सध्या उचलत आहेत आणि यांना संपूर्ण राज्यातले खासदार या मुद्द्यावर समोर येतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही आहे. कॅमेरामन निलेशसह मी रणजित माजगावकर, ABP माझा, कोल्हापूर. तेव्हा मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलेलं आहे. कोल्हापुरात या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय पोहोचलाय. तरुणींचा सहभाग देखील यात लक्षणीय आहे. या तरुणींच्या नेमक्या मागण्या काय आहेत, भूमिका काय आहेत ते देखील आम्ही जाणून घेतलंय.
मुख्य जी मागणी आहे ती आहे कुठलाही आरोपी असू दे जो बायकांवर स्त्रियांवरती अत्याचार करतो त्याला फाशी झाली पाहिजे. कुठलाही पक्ष गट तट जात धर्म सगळ्यांना सोडून आम्ही एक फक्त महिलांची रॅली काढली होती एवढ्यासाठीच की महिलांवरती जे अत्याचार होत आहेत ते कुठेतरी थांबवायला पाहिजेत आणि महिलांवरील होणारे अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना केली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याबरोबरच आरक्षण आणि अॅट्रॉसिटीमध्ये बदल ह्याही आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आता हा मूक मोर्चा आहे आणि मला असं वाटतं की आफ्टर कोल्हापूरचं हे सगळं बघितल्यावर, कारण कोल्हापूरचं एक असं हे आहे की मूक मोर्चा आहे तोपर्यंत सगळे ठीक आहे, ह्याच्यानंतर कुठेही कुणाचं ऐकू शकणार नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय द्यावा. आम्हाला 90% असूनही आम्हाला ॲडमिशन्समध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत. ते प्रॉब्लेम कमी होण्यासाठी आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. कोपर्डी घटनेतील नराधमांना शिक्षाही झालीच पाहिजे. तेव्हा कोल्हापुरात मराठा समाजाच्या महामूक मोर्चाला सुरुवात झालेली आहे. हा मोर्चा नंतर दसरा चौकात येईल आणि त्यानंतर आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं जाणार आहे. दरम्यान लाखोंचा जनसमुदाय कोल्हापुरात जमलेला आहे आणि आतापर्यंतच्या मोर्चांचे विक्रम मोडले जातील असंही बोललं जात आहे.